राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीच्या निमित्तानं लातूरात राष्ट्रवादीच्या वतीनं शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सर्वरोग निदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून या सर्वरोग शिबिराचं उद्घाटन सकाळी पार पडले। यावेळी माजी मंत्री आमदार संजय बनसोडे, जिल्हाधिकारी भारत बास्टेवाड, विक्रांत गोजमगुंडे, मकरंद सावे, सय्यद इब्राहिम यांची उपस्थिती होती। स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीच्या निमित्ताने सुरू करण्यात आलेलं हे सर्वरोग निदान शिबिर आठवडाभर चालणार असून सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अत्याधुनिक मशीन उपलब्ध झाल्या असून पुरेसा स्टाफ देखील उपलब्ध असल्याने या सर्वरोग निदान शिबिराचा लाभ घेण्याचं आवाहन राष्ट्रवादीच्या वतीनं करण्यात आले। नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर। आज महाराष्ट्रामध्ये जेवढे वैद्यकीय कॉलेज आहेत त्या सर्व ठिकाणी पक्षाच्या वतीने आणि सरकारच्या वतीने आज दादांच्या जयंतीनिमित्त हे 8 दिवस हे वैद्यकीय कॅम्प घ्यायचं ठरवलेलं आहे। त्या निमित्ताने आज सर्वप्रथम दादांना अभिवादन करून लातूरमध्ये आज मोफत सर्व रोग निदान शिबिर ठेवलेलं आहे। या उद्घाटनाला माननीय कलेक्टर माजी मंत्री संजयजी बनसोडे आणि अधिष्ठाता मोहिते साहेब आणि इतर सगळ्या स्टाफ आणि राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते होते। एवढा प्रचंड प्रतिसाद आहे इथं। आता जर तुम्ही तिथे जाऊन बघितलं तर तिथं कमीत कमी 1000 लोक तिथं आत्ता जमलेले आहेत। आणि आज लातूर मेडिकल कॉलेजमध्ये आणि लातूरच्या दवाखान्यामध्ये इतके अत्याधुनिक इक्विपमेंट्स आलेले आहेत की जे दिल्ली नंतर आणि मुंबई नंतर फक्त लातूरमध्ये आहेत। एवढे सुंदर सुंदर इक्विपमेंट्स आहेत। आज लातूरमध्ये जवळजवळ हार्ट, न्यूरो म्हणजे डोक्याचा, कानाचा, डोळ्याचा जे इन्स्ट्रुमेंट्स आलेले आहेत ते इन्स्ट्रुमेंट्स दिल्ली नंतर आणि मुंबई नंतर फक्त लातूरच्या सरकारी दवाखान्यात आलेले आहेत। या निमित्ताने दादांच्या जयंती निमित्ताने मी एकच लातूरकरांना इक्विपमेंट्स आणि या सगळ्या साधनांचा आणि एवढ्या चांगल्या डॉक्टरच्या टीमचा लातूरच्या जनतेने जास्तीत जास्त फायदा करून घ्यावा आणि दादांच्या आत्म्यात शांती